ग्रामसेवकाच्या अरेरावीमुळे दिव्यांग कुटुंबावर इच्छा मरणाची वेळ. दोषी ग्रामसेवकाला तात्काळ घरी पाठवा. शिवराष्ट्र सेना. एका 52% दिव्यांग व्यक्तीला आणि त्यांच्या 90% दिव्यांग मुलाला शासकीय कामासाठी विनाकारण त्रास देणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. थोडक्यात माहिती अशी की जगन्नाथ मारुती माने हे बाबुडी घुमट ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या शेतातील विहिरीच्या कामाच्या पैशांबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या ग्रामसेवकांनी त्यांना आदराची वागणूक देण्याऐवजी दिवसभर कार्यालयात बसवून ठेवले. जगन्नाथ माने यांनी वारंवार विनवणी केली की त्यांचा 90% दिव्यांग मुलगा घरी एकटाच आहे, त्याला जेवण आणि पाणी देणारे कोणीही नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करत संबंधित अधिकाऱ्याने त्यांना अरेरावीची भाषा वापरली. या घटनेचा निषेध करत शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जर संबंधित ग्रामसेवकावर कठोर कारवाई झाली नाही तर पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच माने कुटुंबियांना काही बरे वाईट झाल्यास या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी प्रशासनाची असेल असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज आमचे शिवराष्ट्र सेना अपंगत्व सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ माने यांचा चिरंजीव अभिजित माने हे दोघंही, एक 52% अपंगत्व आहे आणि अभिजितला 90% अपंगत्व आहे. त्या ठिकाणी अभिजित हा उत्तम प्रकारे जल क्रीडापटू आहे. त्या ठिकाणी तो 14 घंटे त्या ठिकाणी पोहतोय जलतरणमध्ये आणि त्या ठिकाणी मोठमोठे बक्षीस त्यांनी मिळवलेले आहेत. आता विषय असा आहे की यांचं बाबुर्डी घुमट या ठिकाणी मोठी 2 एकर शेती आहे आणि प्रशासकीय योजनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी विहीर घेतलेली आहे. त्या ठिकाणी विहीर घेत असताना त्या विहिरीचं जे काही काम आहे ते पूर्णत्वावर आल्यानंतर त्यांनी बाबुर्डी घुमट या ठिकाणी कार्यालयात जाऊन ग्रामसेवकासंग बातचीत केली आणि त्या ठिकाणी त्याला अशी विनंती केली की तुम्ही त्या आमच्या जो काही पेमेंट तुमच्याकडे आलेला आहे किंवा त्याचं काही लेखाजोखा आहे याची चौकशी करून आम्हाला त्या ठिकाणी सांगा. कारण की काय आहे की जे काही जगन्नाथ माने आहेत त्यांनी स्वतःचा मुलगा जो आहे याला घरामध्ये कोंडून त्या ठिकाणी ते कार्यालयात गेले. त्याला त्या ठिकाणी नाही अन्न नाही पाणी आणि 2 मिनिटात येतो म्हणून त्या मुलाला त्यांनी सांगितलं. आणि विशेष म्हणजे मुलाला आई नसल्या कारणाने त्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती ही त्या ग्रामसेवकाला त्यांनी सांगितली. परंतु ग्रामसेवकांनी काय केलं की त्या ठिकाणी त्यांच्या संग उद्धटपणाने भाषा केली, आरेरावेची भाषा केली आणि तो ग्रामसेवक काय म्हटला का मी तुम्हाला लगेचच्या लगेच तुमचं काम करू शकत नाही, या ठिकाणी तुम्हाला बसावं लागेल. कमी 2 ते 4-5 घंटे त्या ठिकाणी बसून सुद्धा त्या ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी त्यांना हॅरेसमेंट केली, त्यांना त्रास दिला. शेवटी ते म्हणले, म्हणजे जगन्नाथ माने त्या ग्रामसेवकाला असं विचारलं की बाबा तुम्ही जर हे असं करत असले तर मग माझ्या मुलाला इच्छा मरणाची मी त्याला त्या ठिकाणी तुमच्यासमोर फाशी देतो आणि त्या ठिकाणी मला जर माझं जर काम होत नसेल तर मी पण माझ्या जीवाचं या ठिकाणी बरं वाईट करतो असं सांगून सुद्धा त्या ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी त्यांना जा माझं काही मी काही म्हणजे माझं कुणी काही वाकड करू शकत नाही आणि उलट पक्षी मी तुमची अपंगत्वच्या ठिकाणी कार्यालयात तुमचीच तक्रार करतो किंवा तुमच्यावर कुठला तरी गुन्हा लागतो असं म्हणून त्यांना भीती त्या ठिकाणी घातली. तर आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना, RDC साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी जर न्याय दिला नाही तर आम्ही या ठिकाणी त्या ग्रामसेवकाला जर त्याचं निलंबन जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करू आणि आम्हाला त्या ठिकाणी इच्छा मरणाची मुलाला आणि बापाला त्या ठिकाणी तुम्ही सवलत द्या आणि त्या पद्धतीने आम्ही न्याय मागू असं सांगितलं. त्या ठिकाणी RDC साहेबांनी समोरच्यावर कारवाई करतो असं सांगितलं आणि आम्हाला हा न्याय हा भेटलाच पाहिजे असं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जगन्नाथ मारुती माने. मी एक 2-4 दिवसापूर्वी बाबुर्डी घुमट या ग्रामपंचायतमध्ये माझ्या सरकारी विहिरीचं कुशल बिलाची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तर सरकारी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं ते खातं भरून मग सांगतो तुम्हाला. मी म्हटलं हे कागद पहा. तर ते कागद पाहण्यात त्यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं तुमच्या पुढे 10-15 माणसं बसलेली आहेत,
यांचं झाल्यावर तुमचं घेतो. मी त्यांना सांगितलं की माझा मुलगा 90% मतिमंद आहे, मी 52% फिजिकल हँडिकॅप्ट आहे आणि माझ्या घरात 2च माणसं आहेत, तर 2च माणसाचं कुपन आहे. त्यांना कुपन दाखवलं, दोघांची VDID दाखवले, तरी त्यांनी उडवडीची उत्तरं दिले. सगळ्यात शेवटी त्यांनी मला अपंग सेलकडं तुमची तक्रार का करू नये, तुम्ही दिव्यांग मुलगा आहे म्हणून आम्हाला हे काय म्हणतात त्याला त्रास देता. तर त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं बा मला जर तुम्हाला देता येत नसेल तर मला माझ्या मुलाला इच्छामरणला तुम्ही परमिशन द्या. ते म्हणे असं देता येत नाही. मग असं देता येत नाही तर मी म्हटलं बा मी स्वतः हे करू फाशी घेतो तुमच्यासमोर. त्यांनी तरी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही आणि मला वडवडीचे उत्तर देऊन मला हाकलून दिलं.